आपण दौंड शहरातील सरपंच या परिसरामध्ये आहोत। या परिसरातील काही रस्त्याची कामं आहेत। त्या रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आवाज उठवला। नागरिकांमध्ये काही प्रमाणात आक्रोश देखील पाहायला मिळाला। पण 5 वर्ष होऊन गेले पण रस्त्याचं काम झालं नाही। मात्र पावसाळा सुरू झाला आणि रस्त्याची कामं जोरात सुरू झाली। पण या रस्त्याच्या कामामध्ये असं दिसून आलं, जे रस्त्याचं काम चालू असताना जी काही बोर्ड असेल रस्ता काम चालू आहे, काम चालू आहे रस्ता बंद, अशा प्रकारचे बोर्ड देखील या ठिकाणी लावलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि 2 दिवसापासून या परिसरामध्ये खूप प्रमाणात अपघात झाल्याची माहिती देखील समोर येते। तुम्ही पाहू शकता माझ्या या परिसरामध्ये ते रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्त्याचं काम जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे काम चालू झालेलं आहे। आणि जे 2 दिवसापूर्वी जी नगर परिषदेची पाईपलाईन होती ती पाईपलाईन देखील या परिसरामध्ये फुटली होती। त्याच्यानंतर रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं आणि हजारो लिटर पाणी देखील नगर परिषदेचं वाहून गेलं। याच्यामध्ये मुद्दा एवढाच आहे की एमएससीबी असेल, विद्युत महावितरण, त्याचबरोबर दौंड नगर परिषद असेल आणि जी रस्त्याचं काम चालू आहे बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांचा समन्वय नसल्यानं हा प्रकार घडतोय का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय। आपल्यासोबत येथील जे स्थानिक नगरसेवक आहे जीवराज बापू पवार, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। सांगायचं तात्पर्य एवढंच की जो हा रस्ता आहे काही प्रमाणात ग्रामीण भागात मोडला जातो आणि जर जो भाग आहे तो नगर परिषद मध्ये मोडला जातो। आता नक्कीच जीवराज बापू पवार यांना या ठिकाणी कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय, यांनी याच्या अगोदर आवाज उठवला का, याबाबत आपण माहिती घेणार आहोत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने हे काम चालू आहे? नागरिकांचा आक्रोश दिसतोय आपल्याला। आता हा जो प्रश्न निर्माण झालाय हा अतिशय प्रश्न गंभीर निर्माण झालाय। बऱ्याच दिवसापासून या रस्त्यासाठी निधी मिळाला होता, परंतु रस्त्याचं काम काही चालू झालेलं नव्हतं। तर काही प्रमाणात काम चालू झालं आणि काम चालू झाल्यानंतर नागरिकांची देखील बरीचशी मागणी अशी होती की ह्या हा जो महत्वाचा चौक आहे सरपंच वस्ती, तर इथं जे एमएससीबीचे पोल असतील, डीपी असतील, या शिफ्टिंग होऊन रोड मोठा होणे, चौक सुशोभीकरण करणे असे येणाऱ्या काळातले विषय होते। आणि मग रस्ता जर चालू झालाय तर एमएससीबीला त्यांची जी काही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली होती त्यांनी पण वेळेत काम करणं अपेक्षित होतं। परंतु रोड चालू झाल्यानंतर एमएससीबीचे देखील ठेकेदार त्या ठिकाणी आले आणि अंडरग्राऊंड सगळे या चौकातली वायरिंग करायची म्हणून त्यांनी देखील त्यांचं काम चालू केलं। आता काम चालू झालं, काम होणं देखील योग्यच आहे, परंतु काम करत असताना इथल्या ज्या जलवाहिनी आहेत, या परिसराला ज्या पिण्याची पाण्याच्या ज्या काही महत्वाच्या लाईन आहेत त्या देखील त्या कॉन्ट्रॅक्टर कडून रात्री अपरात्री त्यांनी 11, 12, 1, 2 अशा टायमिंगला येऊन नगरपालिकेला माहिती न देता रात्रीच त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळं सगळ्या महत्वाच्या लाईनी आमच्या त्या ठिकाणी तुटल्यानंतर परिसरातील पाणी पुरवठा देखील खंडित झाला आणि या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलं की अगदी तळ्याचं स्वरूप आलं होतं। ठीक आहे, काम करताना अडचणी येत असतात, आल्यानंतर त्या लाईनी दुरुस्ती करण्यासाठी मटेरियल उपलब्ध करून नगरपालिकेने लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न केला। पण चालू परिस्थिती ही सगळी कामं असताना पाऊस देखील चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यामुळं जी काही पर्यायी कच्च्या बाजूने रोड केला होता तर त्या ठिकाणी देखील चिखल होऊन नागरिकांना त्या ठिकाणून जाताना गाड्या घसरल्या। आमच्या भागातील महिला भगिनी असतील, मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांना फार मोठा त्रास झाला आणि त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण नक्कीच झालेलं आहे। आता हा महत्वाचा रस्ता असल्या कारणानं त्याला पर्यायी मार्ग दुसरा देऊन इथलं ट्रॅफिक काढणं ही सोय करणं, परंतु निसर्गाने बी त्याच्यामध्ये साथ न दिल्यामुळं सगळी परिस्थिती निर्माण झालेली। मी देखील एमएससीबी असेल, जिल्हा परिषदेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते असतील, पंचायत समितीचे फुलारी साहेब म्हणून अभियंता आहेत, त्यांच्याशी देखील मी संपर्कात आहे की बाबा लवकरात लवकर हे सगळे विषय व्हायला पाहिजे म्हणून। आणि एमएससीबीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या देखील संपर्कात आहे मी की हा विषय लवकर संपवा म्हणून। आता एमएससीबीचा 1-2 दिवसात काम संपल आणि पावसाने थोडी साथ दिली तर आपल्याला बेस 1-4-2 दिवसात या ठिकाणी करून नागरिकांची अडचण सोडवायला मदत होईल। आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जे काम सुरू झाले आणि याच मुवमेंट मध्ये तो निधी मंजूर झालाय का, असं काय आहे का? नाही, निधी मंजूर होऊन बरेच दिवस झाले, काम उशिरा का झाला? आता जी परिस्थिती होती निधी अगदी माघारी जायची परिस्थिती निर्माण झाली होती। लोकमतला बातमी देखील लागली होती की बाबा 70-80 लाखाचा निधी हा माघारी जायच्या कामाअभावी। त्यावेळी स्थानिकांच्या काही अडचणी होत्या
त्या अडचणी देखील आम्ही समजून पण घेतल्या. निधी येतो, जास्त दिवस पडतो तसाच बँकेमध्ये, खात्यामध्ये, मग ते काम सुरू का होत नाही, ह्याला कोण अडचण निर्माण करतंय का? आता जसं म्हणलं की बा स्थानिकांनी ज्या काही अडचणी होत्या, ड्रेनेज लाईन असेल, पावसाळी पाण्याच्या निचरा करायची व्यवस्था असेल, ह्या इस्टिमेट मध्ये धरणं गरजेचं आहे. आता इस्टिमेट कोणी केलंय? पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलंय, तिथल्या अभियंत्यांनी केलंय. मग त्यांनी देखील इस्टिमेट बनवत असताना रस्ता आमच्या हद्दीतून जातो नगरपालिका, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या ज्या काही अडचणी त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे इस्टिमेट बनवणं गरजेचं आहे. आम्हाला देखील माहित नसतं की बाबा इथे इस्टिमेट बनवलंय त्यांनी म्हणून. आता समजा स्थानिक नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपण नगरसेवक आहात, आपल्याला निवडून दिलंय नागरिकांनी, त्याचबरोबर तुम्ही येथील नागरिकांच्या समस्या तुम्ही दौंड नगर परिषदेमध्ये मांडता, त्यांच्या जो मुख्य अधिकारी असतील त्याच्यावर निर्णय घेतात, बरोबर, नगराध्यक्ष असतील, मग या सर्वांचा समन्वय होतं का नाही, कधी कधी झालं का नाही पंचायत समिती सोबत बसून? आता तुम्ही जसं म्हणता, नक्कीच समन्वयाचा अभाव या विषयामध्ये 100% राहिलेला आहे. त्याच्यामुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. परंतु अडचणी ज्यावेळेस समोर आल्या, मी असेल, आमच्या स्थानिक भागातील सगळे सजग नागरिक असतील, या भागातील सामाजिक कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी, नगरपालिका असेल, पंचायत समिती कर्मचारी असेल, MSCB अधिकारी असेल, आम्ही सर्वांनी संपर्क साधून सदर विषय लवकर मार्गी लागण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. तुम्हाला काय वाटतं किती दिवसात हे काम पूर्ण होऊ शकतं? हे काम माझ्या माहितीप्रमाणे MSCBचं 1-2 दिवसात हा विषय संपल. आणि पावसाने खरंच साथ दिली आपल्याला. 1-2-4 दिवस जर पावसाने साथ दिली, पाऊस जर आला नाही आणि आपल्याला इथंच काम करायची चाल मिळाली, आपण लय नाही पण 2 दिवसात आपण बेस तयार करून त्या ठिकाणी बेस तयार झाल्यानंतर ना बरीचशी रिलीफ मिळेल आणि मग पुढचा कॉन्क्रिटीकरणाचा विषय राहील. पाहिलंच की कशा प्रकारे येथील जे स्थानिक नगरसेवक आहेत जीवराज बापू पवार यांनी देखील अशा संदर्भात माहिती दिली. जी काय पंचायत समिती असेल, दौंड नगर परिषद असेल आणि जे काही स्थानिक नगरसेवक असतील पंचायत समितीत, त्यांच्याशी संपर्क साधत नाही, परस्पर एस्टिमेट काढलं जातं. जर नागरिकांशी संवाद साधून जर त्यांचे ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम असतो, जर ड्रेनेज फुटलं, नागरिकांचं काही मोठमोठे पाईप फुटले, तर त्याचा जो भार आहे तो स्थानिक नागरिकांकडे येणार. परंतु जर पंचायत समितीने, नगर परिषदेने जर एकत्र बसून जर समन्वय, त्यांचा एकमेकांचा समन्वय झालं, तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी पर्याय निघू शकतं, असं देखील यांनी यावेळी म्हटलं. आता समन्वय नसलं झाल्यामुळं या ठिकाणी नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. नक्कीच पंचायत समितीच्या माध्यमातून कशा प्रकारे आता हे काम पूर्ण होतंय तितकंच महत्वाचं आहे. येथील नागरिक असेल, नगरसेवक असेल, त्यांच्या पद्धतीने हे काम पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जी सरकारी यंत्रणा आहे ती योग्य पद्धतीने काम करत नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. नक्कीच प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर काम पूर्ण होतील आणि असं आता पाहावं लागेल. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.